नमस्कार, मी मंगळराव पांढरे, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। तर या ठिकाणी प्रवीण माने सरांच्या प्लॉटवरती आज आम्ही आलो। याच्यापूर्वी फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती आम्ही माने सरांचे तंत्रज्ञान बघितलं होतं, पण प्रत्यक्ष बघायचे आज योग आला। आणि आज योग आल्याच्या निमित्ताने मी पाहिलं की हे झाड पाहून असं वाटत नव्हतं याच्या अगोदर। तर हे झाड पाहून हे दुसरा बहार पकडलाय आणि दुसरा बहार पकडल्यामुळे हे पाहायला भेटते का दुसऱ्या बहाराचं झाड असं होऊ शकतं का, हे आम्हाला पाहिल्याच्या नंतर खरंच आश्चर्य वाटलं। एकच लॅटर एकदा स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि हे स्ट्रक्चर परत परत बदलायचं नाही, तिथं पण शेतकऱ्याचा अत्यंत कमी खर्च वाटतोय। आणि एक खोड तंत्रज्ञान पाहिल्याच्या नंतर खरंच विशेष वाटते की शेतकरी अनेक विषयावरती खर्च करतोय आणि वॉटर शूट काढण्यावरती खूप मोठा खर्च होतोय, त्याच्यामुळं मोठ्या जखमा होतात। आणि इथं प्रत्यक्ष पाहायला आल्याच्या नंतर असं लक्षात येतं आहे की खोडाला कोणताही वेगळं काही करायची गरज नाही, एकदाच तो पेपर टाकायचा आहे आणि ते पेपर टाकून ती खोडावरती अत्यंत व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ते पेपरने हे केलेलं आहे। आणि दोन झाडाच्या अंतर पण फक्त 7 फूट आहे बघा, मधलं अंतर 11 फूट आहे। इतक्या कमी अंतरामध्ये चांगलं उत्पन्न घेता येते। आणि डाळिंब शेती जर खरंच समजून घ्यायची असेल, डाळिंब शेतीत जर प्रगती करायची असेल तर नक्कीच माने सरांच्या प्लॉटवरती आपण प्रत्येक डाळिंब शेतकऱ्यांनी येण्याची स्वतःची जबाबदारी, का वेगवेगळं तंत्रज्ञान समजल्याशिवाय डाळिंब शेतीत प्रगती करता येणार नाही। आणि इथं आल्याच्या नंतर माने सरांना पण अनेक प्रश्न विचारले, त्यांनी त्याचं सखोल उत्तर दिले आणि डाळिंब शेतकरी म्हणून मला तरी आल्याच्यानंतर प्रसन्न वाटले। या डाळिंब शेतीचा आम्ही आमच्या भागात नक्कीच एवढा मोठा ग्रुप या ठिकाणी आलो तर याचा उपयोग आम्ही नक्कीच करू। आणि